बँकांनी सीज केलेले खाते मोकळे करण्यासंदर्भात वीर भगतसिंग सेनेचे तहसीलदार वरुड यांना निवेदन सादर। त्याचप्रमाणे मुख्याधिकारी नगर परिषद वरुड यांना शहरातील पांढुर्णा चौक तथा मुलताई चौक या चौकाच्या नामांतरणासाठी सुद्धा वीर भगतसिंग सेनेच्या वतीने निवेदन सादर करण्यात आलेले आहे। शहरातील मुलताई चौकाला संविधान चौक असे नाव देण्यात यावे, तसेच पांढुर्णा चौकाला वीर शहीद भगतसिंग असं नाव देण्यात येण्यासंदर्भात आज आंदोलन सादर करण्यात आलेलं आहे। नेमकी काय भूमिका होती ते बघूया। वीर शहीद भगतसिंग सेनेचा विजय असो, वीर शहीद भगतसिंग सेनेचा विजय असो। कर्जमाफी वीर शहीद भगतसिंग सेनेच्या वतीने तहसील कार्यालयामध्ये आता सध्याच्या असलेल्या जिवंत मुद्द्याबाबत निवेदन देण्यात आलेले आहे। सध्या माननीय महाराष्ट्र शासनाने अतिवृष्टीचे असेल किंवा संत्रा गळतीचे पैसे हे बँकेच्या खात्यामध्ये शासनाने वळती केलेले आहे, मात्र या शासनाने सर्व शेतकऱ्यांची फसवणूक केली, कर्जमाफी झाली नाही आणि कर्जमाफी न होता कर्ज भरण्याच्या अवस्थेमध्ये सर्व बँकांनी हे जे खाते सीज करून ठेवलेले होते। या सर्व प्रश्नासंदर्भात वीर शहीद भगतसिंग सेनेने तहसील कार्यालयामध्ये निवेदन घेऊन आले होते। काय तुमची प्रामुख्याने मागणी होती, काय तुमची या विषयाबद्दल चर्चा झाली? जय हिंद, वंदे मातरम। आम्ही वीर शहीद भगतसिंग सेना पदाधिकारी तहसीलदार साहेबांना निवेदन द्यायला आलेलो आहे आणि त्यांना निवेदनसुद्धा दिलेलं आहे। तहसीलदार साहेब नसल्यामुळे आम्ही सहारे साहेबांना, नायब तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। त्यांना आम्ही विनंतीपूर्वक सांगितलेलं आहे की अतिवृष्टीचे आलेले पैसे ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहे आणि ते खाते सीज केलेले आहे। ते खात्यातून पैसे त्यांचे निघत नाही आहे। सीज केलेले खाते लवकरात लवकर ओपन करा व त्यांना कर्जमाफी करा, याबाबत आम्ही त्यांना निवेदन दिलेले आहे। आणि अवैध रेती आपल्या रोडला पूर्ण फोडून काढलेला आहे। या अवैध रेतीलासुद्धा बंद करण्यात यावं यासाठी आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि लवकरात लवकर त्यांनी आमच्या निवेदनाची दखल घ्यावी अशी त्यांना नम्रतेची विनंती आहे। नाही तर आम्ही आंदोलन करणार असं सुद्धा त्यांना इशारा दिलेला आहे। जय हिंद। जर समजा सर्व बँकांनी हे सीज हटवले नाही आणि शेतकऱ्याला त्यांच्या अनुदानाचे पैसे जर मिळाले नाही, ते एक तीव्र स्वरूपाचं आंदोलन भगतसिंग सेनेच्या वतीने करण्यात येईल। याला सर्वस्वी बँक किंवा प्रशासन जबाबदार राहील असा इशारासुद्धा या भगतसिंग सेनेच्या वतीने देण्यात आलेला आहे। सोबतच वीर शहीद भगतसिंग सेनेतर्फे नगरपालिकेलासुद्धा निवेदन देण्यात आलं होतं। या नगरपालिकेच्या निवेदनामध्ये दीपकजी निंबाळकर आहे। काय नगरपालिकेच्या निवेदनाचे मुद्दे होते? जैन नगरपालिकेला आताच नव्हे तर अनेकदा वीर शहीद भगतसिंग सेनेने असंख्य पदाधिकाऱ्यांसोबत निवेदन देत आलेलो आहे। ते असे की वरुड शहर हे विस्थापित शहर झालेलं आहे। डेव्हलप झालं असताना दोन चौकाला जे आहे ते मध्य प्रदेशच्या गावाचे नाव दिले गेलेले आहेत। जसं मुलताई चौकाला मुलताई चौक, पांढुर्णा म्हणजे चौक नाव दिलं होतं की जिथून पांढुर्णाकडे जाणाऱ्या गाड्या आहेत त्यामुळे त्याचं नाव पांढुर्णा चौक पडलं। मुलताईकडे जाणाऱ्या ज्या बसेस होत्या त्याला मुलताई चौक दिलं। पण आमची मागणी अशीच आहे की महामानव आपल्या देशासाठी कार्य करून चुकलेले आहेत, त्या स्वतःचं बलिदान दिलं आहे, अशा महामानवांचं नाव देण्याला काय हरकत आहे चौकाला, आणि त्याचा विरोध कशाला व्हावा? म्हणून आमची कडकडीची मागणी आताच नाही तर अनेकदा आम्ही देऊन चुकलेलो आहे। आमचा बोर्ड पण पांढुर्णा चौक या ठिकाणी वीर शहीद भगतसिंग चौक असा आम्ही लावलेला होता, तो पण बोर्ड काढण्यात आला। म्हणून आमची परत एक विनम्रतेनं विनंती आहे प्रशासनाला की पांढुर्णा चौक विस्थापित पांढुर्णा चौकाला वीर शहीद भगतसिंग चौक हे अधिकृतपणे नामांकन करण्यात यावं आणि जो मुलताई चौक आहे त्या ठिकाणी जे आहे ते संविधान चौक असं एक नामकरण अधिकृतपणे करण्यात यावं, यासंबंधीची मागणी आम्ही निवेदनाच्या माध्यमातून जे आहे नगरपालिकेला दिलेली आहे। किती तारखेपर्यंत नामकरण व्हावं असा इशारा आपण दिलेला आहे? आम्ही त्यांना 8 ते 15 दिवसाचं अल्टिमेटम दिलेलं आहे। त्यात 14 एप्रिलपर्यंत दिलेलं आहे ऑलरेडी। पण जर 14 एप्रिलमध्ये त्यांनी पाठपुरावा ठोस असा पाऊल उचललेलं नाही तर वीर शहीद भगतसिंग सेना निश्चितच रस्त्यावर उतरेल आणि झालेल्या प्रकाराला प्रशासन जबाबदार आहे। महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती येत्या 14 एप्रिलला होणार आहे आणि या 14 एप्रिलच्या जयंतीपर्यंत
मुलताई शहराकडे जाणारा चौक हा संविधान चौक व्हावा, तसेच गेल्या अनेक दिवसापासून मागणी असलेला पांढुरणाकडे ज्या गाड्या जातात त्या चौकाला वीर भगतसिंग सेनेचं नाव देण्यात यावं, अशा 2 प्रखर मागण्या घेऊन वीर भगतसिंग सेना अवतरलेली आहे. बघण्यात येईल आता प्रशासन काय नेमकं करतं. 14 एप्रिलपर्यंत ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान बनवलं, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा एक मोठा अनुयायी वर्ग या परिसरामध्ये आहे. त्यामुळे प्रशासन याला नाव देण्यासाठी कुचराई करतं का, किंवा 14 एप्रिलपर्यंत ठोस पावले उचलतात, किंवा अन्यथा जर ह्या दोन्ही चौकाला नाव देण्यात आले नाही तर वीर भगतसिंग सेनेतर्फे उचलण्यात येणाऱ्या पावलांना जबाबदार हे प्रशासन राहील, असा इशारा या संघटनेतर्फे देण्यात आलेला आहे. अशाच दमदार बातम्या पाहण्यासाठी आपण पाहत रहा सोहम न्यूज, मुर्शी दर्पण. राहुल जाधवसह स्वप्नील आजनकर, वरुड.